संगत पक्क लक्षात ठेवायचं. बात करताय साला. दादा अरे कोण? सरिता, माझी लाडकी बहीण सरिता. काय ग, तू आज कॉलेजला गेली नाहीस ना? दादा आज रविवार आहे. अरे हो हो हो, त्या मायला या कामाचे तुम्हाला आवाज दिलीस, काही महत्वाचं बोलायचं होतं हो, ना? तुझे असलं वागणं बंद कर. तुझ्या या असल्या वागण्याने दादाला किती मनस्ताप होते माहितीये का तुला? अगं माझ्यामुळे दादाला मनस्ताप? अगं पण दादाला माझ्यामुळे मनस्ताप व्हावा असं काय केलं मी? तू दारू प्यायला? काय नाही का, आज आमची पार्टी होती ना मित्रांसोबत. थोडी तुझी हिंमत कशी झाली दारू पिऊन घरी यायची? सरिता, तू मला मारलं? हो, मीच मारलं. अरे लाज नाही वाटत तुला दारू पिऊन घरी येताना? आजपर्यंत जिला मी तळाताच्या घोड्याप्रमाणे जपलो. आजपर्यंत मी जिला लहानाची मोठी केली, जिला मी माझी लाडकी बहीण म्हणून प्रेम दिलं, जिच्या नाकावर मी आजपर्यंत कधीच राग पाहिला नाही. आजपर्यंत जिला मी साधे किडे मरकोडे सुद्धा मारताना पाहिलं नाही, त्या माझ्या लाडक्या बहिणीला माझा इतका राग यावा की तिने चक्क माझ्या गालावरती थापड मारावी. हो, मीच मारलं. कारण हे सगळं तू केलेल्या कृत्याची फळं आहेत. अगं पण एवढं काय केलं मी? एवढं काय केलं? अरे आज सकाळी 2 मुलींना व्यवसाय करायला दलाला मी तुम्हाला, आणि वरून मला विचारतोस काय केलं म्हणून? दादा, तुझ्या घरी एक तरुण बहीण आहे हे विसरलास का रे तू? हे बघ सरता, असं मी काही केलं नाही. मी कुठल्याही मुलींना वेश्यालयामध्ये अजिबात पिकलं नाही. प्लीज प्लीज सरता, तू माझ्यावरती विश्वास ठेव. दादा, तुझं हे असलं वागणं बंद कर रे. तुझ्या हे असलं वागण्याने तुझ्या जीवनाची शोकंतिका होईलच रे. आपल्या घराण्याचं नाव येईल तेव्हा मी तुला पाया पडते, तुझ्या हात जोडते. हे असं वागणं, दारू पिणं, भांडणं करणे बंद कर. सरता, मला सांग, मी मुलींना वेश्यालयामध्ये विकलं असं तुला कोणी सांगितलं? तुला काय करायचंय त्याच्याशी? हा, काय करायचं? अरे तुझ्या या अशा वागण्याने आम्हाला किती मनस्ताप होतो याचा कधी विचार केलास का? अरे पण ते कॅच्या देवतांना धमकावशील, त्यांचा खून करशील, चोर तर चोर आणि वरून चोर. आणि दुसऱ्यांचा आवाज बंद करणे एवढंच जमतं तुला? तू सरकारी जबाबदारी आई खाऊ कुठला? साले या घरामध्ये मला समजून घेण्याचा कोणी प्रयत्नच का करत? सरता मला सांग, सरता, मी मुलींना वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांना विकलं असं तुला कोणी सांगितलं? बोल सरता, मी तुला विचार. सरता, तुला माझी शपथ आहे, बोल. भवानी प्रसाद. भवानी प्रसाद, हा सारा तो राजघराण्याच्या आवडतीचा माझ्या घरामध्ये येऊन माझ्या विरोधामध्ये बीज शोकला काय? हाय भवानी प्रसाद, खूप सारे सारे करणे, हाय तो सूक्ष्म लावून टाकतो साड्याचा. म्हणूनच मी तुला सांगत होती, कशाला उगाच तुझा जीव धोक्यात टाकतो? अगं पण तो साला आमच्या घरामध्ये येऊन माझ्या विरोधामध्ये घरच्या लोकांना भडकवेल आणि मी गुमान गप्पा बसायचा नाही? सायचा नाही, हा अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. भवानी प्रसादच्या हातला बाहेर काढायला अशा किती लोकांच्या हातला बाहेर काढणार आहेस? अरे तुझ्या अशा वागण्याला एकदा जीव द्यावा लागेल मला. दादा, माझ्यामुळे तुला जीव देण्याची पाळी? अरे पण माझ्यामुळे तुला जीव देण्याची पाळी आली असं काय केलं मी? भवानी प्रसादने काय खोटं सांगितलं? हे दादा, तो भवानी प्रसाद तुझ्या शाळेचा अध्यक्ष जरी असला ना तर तो सर एक नीच नालायक माणूस आहे, आणि अशा नीच नालायक माणसाच्या शब्दांवरती विश्वास ठेवला दादा? हो, अरे कुणावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा मला चांगलं ठाऊक आहे. पण मला एक सांग, अरे काही निष्पाप मुलींना वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांना विकताना काही लाज लज्जा शरम वाटली की नाही तुला? दादा, खरं काय नाही खोटं काय तुला नाही करायचं, आणि मी कितीही ओढून तुला सांगण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी तुझा माझ्यावरती अजिबात विश्वास बसणार नाही. दादा, तुला जर वाटत असेल ना, तुला जर वाटत असेल तर वाटल्यास मी माझ्या मेलेल्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो दादा की मी असलं कुठलंही कृत्य केलं नाही रे. असं कुठलंही कृत्य केलं नाही. दादा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. विश्वास आहे रे संघर्ष, आणि यावरून आजपर्यंत तुला समजावीत आलो. अरे या पुढे तू स्वतःला सुधार. अरे जेव्हापासून आई बाबा गेले नाही, अरे तेव्हापासून तुम्हाला एक तुकडा सांभाळत आलो रे. अरे तू केलेलं प्रत्येक कृत्य मी माझ्यावर घेत
वेळा मी तुला सांभाळत आलो, पण यानंतर मात्र अरे या घराला तुला सांभाळायचंय संघर्ष. अरे उद्या आपल्या सरिताचं लग्न करायचंय. अरे तिच्यावर कोणता विपरीत परिणाम पडू नये असं वाग. आणि या घरामध्ये तू स्वतः सुद्धा जग आणि लोकांना सुद्धा आनंदाने जगू दे. दादा, अरे दादा, या घरात आपल्याला आधीपासूनच वहिनीकडून सावित्रपणाची वागणूक मिळते. पण तुला माहितीये ना, तुझ्या असल्याने मला ती कधीच जाणवलं नाही रे. आणि तू विचार कर ना दादा, तुझ्या या असल्या वागण्याने तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, मी कोणाकडे बघू कोणाकडे बघू काय सरिता असं रडायचं नाही. सरिता ग, माझ्या जीवाचं अजिबात काय होणार नाही. आणि सरिता, आज मी तुझी शपथ घेऊन सांगतो, यानंतर मी कधीही दारूच्या थेंबाला देखील स्पर्श करणार नाही. मला माफ कर दादा, तुझ्या वेड्या बहिणीला माफ कर. तिने न विचारता तुला मारलं. ए रडूबाई, असं रडायचं ना. तुला शिकून खूप मोठं व्हायचंय ना, अभ्यास करायचा ना, चाल बघ, रडणे बंद करायचं.